नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता जो काही पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। हा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी जमा होणार होता, पण तो आता 17 ऑगस्ट 2024 या दिवशी जमा होणार आहे। काय अपडेट आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हदगाव व भोकर येथे मेळावे घेण्यात आलेले आहेत। राज्यात 1.40 कोटी अर्ज हे मंजूर करण्यात आलेले आणि 1.25 कोटी अर्ज पात्र झालेले आहेत। तर अत्यल्प आर्थिक उत्पन्न गटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आर्थिक स्वातंत्र्याची नवी क्रांती आहे। स्वतःचे बँक खाते, स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःचे पैसे या स्वावलंबित्वामुळे, सक्षमतेमुळे समस्त राज्यात महिला जगतामध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज येथे सांगितलेले आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, नांदेड जिल्ह्यातील हदगाव व भोकर येथील महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या। रक्षाबंधनापूर्वी 16 व 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील याची शाश्वती दिलेली आहे। राज्यामध्ये 1.40 कोटी आजपर्यंत अर्ज प्राप्त झालेले आहेत। त्यापैकी 1.25 कोटी अर्ज हे पात्र ठरलेले आहेत। या सर्व पात्र उमेदवाराच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाला पैसे जमा होतील असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। या योजनेचा पहिला टप्पा 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होईल, मात्र त्यानंतर ही योजना निरंतर सुरू असेल। अर्ज उशिरा दाखल झाला तरीही जुलै व ऑगस्ट अशा 2 महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत, असे अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट होती। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।